संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत सम्यक संबुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जीवन समर्पित यांना सुद्धा त्रिवार अभिवादन आहे। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। आता उपसताचा दिवस आहे। सर्वांच्या प्रति बुद्ध धम्म संघाच्या अनुषंगाने मंगल मैत्री सुद्धा येथील करतो। तर आजचं प्रकरण आहे आपलं 13वं किंवा वेदनांचे कार्य कोणते। म्हणजे जे काही आपल्याला वेदना होतात संवेदना होतात ते वेदनाचं आणि संवेदनाचं कार्य कोणतं आहे बा। मग या ठिकाणी राजा म्हणाला म्हणते कुशल पुण्यमय वेदना अकुशल पापमय वेदना किंवा अव्याकृत पाप नाही की पुण्यही नाही वेदना आहेत की काय ते म्हणतात किंवा म्हणते कुशल कर्म जे काही कुशल कर्म असतात ते पुण्यमय आहे। पुण्य करतो ते पुण्य आहे आपल्या का वेदना आहेत आपल्याला म्हणजे जे काही आपल्याला दुःख होते ते का वेदना आहेत का कुशल आहेत का पाप आहेत कोणत्या प्रकारच्या अव्याकृत आहेत ते वेदना पाप आहेत की नाही आहे किंवा आहेत की नाही वेदना आहेत की नाही आहेत वेदना। मग या ठिकाणी म्हणते त्यांना म्हणतात की होय महाराज तीनही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत म्हणतात। हो यामधून तीन प्रकारच्या वेदना आहेत त्या तीनही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहे म्हणतात। म्हणजे 3 प्रकारच्या वेदना बरोबर आहे म्हणतात अस्तित्वात आहे म्हणतात। पण म्हणते जी कुशल असते ती दुःखदायक नसते जी कुशल कर्माची असते म्हणतात। आता आपण म्हणत नाही का कुशल कर्म करायचे का अकुशल कर्म करायचे माणसाने कोणत्या प्रकारचे करायचे माणसाने म्हणून या ठिकाणी ते म्हणतात किंवा यामध्ये 3 प्रकारच्या वेदना आहेत। यामध्ये कुशल प्रकारची जी वेदना असते ती दुःखदायक नसते म्हणतात। ती माणसाला कोणत्याच प्रकारचं दुःख पोहोचू शकत नाही म्हणतात। ती पहिल्या नंबरची वेदना आहे म्हणतात। ती कोणत्याच प्रकारचं आणि कोणत्याच गोष्टीचं दुःख माणसाला पोहोचू शकत नाही। जी दुःखदायक असते ती सुखद नसते। जी दुःखाची वेदना असते म्हणतात त्या दुःखाच्या वेदनापासून कधीही माणसाला सुख प्राप्त होत नाही म्हणतात। ती दुःखदच असते ती कधीच कोणत्या प्रकारची सुखद होऊ शकत नाही किंवा सुखी पण सुद्धा ते होऊ शकत नाही। तेव्हा तर दुःखदायक असे आणि तेव्हा जर दुःखदायक आणि असे सुखकर कोणतेही कामे असणार नाही। महाराज समजा कोणी एखाद्या माणसाने हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा आणि दुसऱ्याच्या हातात बर्फाचा एक तुकडा घेतला असले तर त्या दोन्ही गोळ्यामधून त्याला वेदना होतील की नाही। समजा यामध्ये साध्या सिंपलपणे या प्रकरणामध्ये साधं विश्लेषण दिलं आहे किंवा ते म्हणतात की महाराज समजा एखाद्या माणसाच्या हाती जो काही तो असते की बाजू आपला लोखंड गरम केल्याच्या नंतर ते कसं होते लाल कलरचं होते म्हणतात। ते लाल कलरचं होते आणि ते लाल कलरचा लोखंडाचा जो काही असते म्हणतात बार असो किंवा लोखंड असो कोणत्याही प्रकारचं तो एखाद्याच्या हाती दिला आणि दुसऱ्याच्या हाती बर्फाचा तुकडा दिला म्हणतात बर्फाचा तुकडा तर या दोन्ही प्रकारच्या गोळ्यापासून त्यांना वेदना होतील की नाही होतील। त्या ठिकाणी म्हणते काय म्हणतात होय म्हणते त्यानंतर महाराष्ट्र म्हणतात बर्फाने पण वेदना होती आणि त्या लाल झालेल्या लोखंडाने पण वेदना होती। असा कोणताच नाही आहे म्हणतात तिथे या 2 मधला असा कोणताच नाही आहे म्हणतात किंवा त्यांना वेदना होतील नाही कारण की बर्फ पण वेदना देते नाही तर हाती घेऊन पहा बर्फ त्याच्यापासूनही वेदना होतात आणि तो लाल झालेला लोखंड त्याच्यापासून पण वेदना होतात तो पण हात जाळते आपला। मग होय बनते या दोन्ही गोळ्यामुळे माणसाला वेदना खरोखर होतील। मग या ठिकाणी नाही बनते अशा प्रकारच्या होतील नाही म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर दोन्ही गोळे थंड आहेत की नाही बनते हे म्हणतात दोन्ही कसे काय थंड राहायचे जे आधी मधलं आहे म्हणतात ते आधी सारखंच राहणार आहे ना गरम आणि जे बर्फाचं आहे म्हणतात तर ते बर्फावरच राहणार आहे ना ते थंडच राहणार आहे। तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे म्हणतात। आपण
स्वतःला कधी आपण मोठं समजलं नाही पाहिजे, कारण की आपण स्वतः कधी आपल्याला मोठं समजलं नाही पाहिजे. आपल्याला मोठं समजून घेणारेच लोक आपल्यापर्यंत चालत येतील असे कोण म्हणतात या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा आपला पराजय आपण स्वीकार केला पाहिजे. आपण कधीही असं समजलं नाही पाहिजे की मी खूप विद्वान आहो, मी खूप श्रेष्ठ आहो, मी खूप धनवान आहो, मी खूप मोठा आहो, असं नाही समजलं पाहिजे. आपलाही पराजय आपण स्वतः कधी ना कधी स्वीकार केला पाहिजे म्हणतात. जर तप्त वस्तू पीडा देणारी असेल, म्हणजे एखादी तप्त वस्तू असेल आणि ती खूप मोठ्या प्रकारची पीडा देणारी असेल, तर दोन्ही वस्तू तप्त नसल्यामुळे त्यापासून पीडा व्हायला नको. म्हणजे जर एखादी वस्तू पीडा देणारी असेल मग त्या ठिकाणी दोन्ही वस्तू तप्त नसल्यामुळे त्यापासून पीडा व्हायला नको म्हणतात. त्या गोष्टीपासून आपल्याला कधी पीडा झाली नाही पाहिजे आणि व्हायला पण नको म्हणतात. आणि जर थंड वस्तू पीडा देणारी असेल तर दोन्ही थंड वस्तू नाही, त्यामुळे तेव्हा त्यामुळे देखील पीडा व्हायला नको म्हणतात. म्हणजे जर यामुळे तप्त नसेल, एखादी वस्तू तप्त नसेल आणि पीडा देणारी नसेल आणि त्या ठिकाणी म्हणजे थंडी वस्तू पण आपल्याला पीडा देऊ शकत नाही आणि गरम वस्तू पण आपल्याला पीडा देऊ शकत नाही. या दोन्ही वस्तूपासून आपल्याला कधी पीडा होऊ शकत नाही, त्यामुळे नाही. अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तूपासून पीडा वा कष्ट व्हायला नको म्हणतात. त्या दोन्ही वस्तूपासून कधी आपल्याला कष्टही नाही व्हायला पाहिजे आणि पीडा पण सुद्धा व्हायला नको म्हणतात. दोन्ही वस्तूचे गुणधर्म वेगवेगळे दोन गुणधर्म वेगवेगळे म्हणजे एक थंड तर दुसरी तपणारी. म्हणजे एक जरी थंडी आहे तर दुसरी कशी आहे, तपणारी. आग कशी आहे, तपणारी. आग पाण्याला पण सुद्धा गरम करते, पाण्याला सुद्धा ते गरम करते. आपण जे काही हीटर वगैरे ते काही लावतो तर ते लोखंडाला करतेच ना गरम पाण्याने. मग आग हे तप्त आहे, तेव्हा दोन्हीही म्हणजे आगीमध्ये जर पाण्याला टाकलं तर ते काय होते, त्या ठिकाणी थंडीत होणार आहे ना, आग विझून जाणार आहे ना. तेव्हा दोन्हीही पीडा पोचवितात. तुमच्या म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही. जर या ठिकाणी या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की बा त्या दोन्ही गोष्टीपासून जर कधी पीडा होत नसतील, आता पाण्याला, आता आगीला, आता गॅसवर, आगीवर जर आपण पाणी भरणं वगैरे गरम काहीतरी ठेवलं जातो तर ते गरम होते की नाही होत. मग दोन्ही त्याचे गुणधर्म कसे होतात, दोघांचे सारखेच होतात. हेही गरम होते आणि हेही गरम होते, त्यामधलं थंड कोणतंच राहत नाही. मग दोघांचे गुणधर्म एकच राहत ना. मग तुमच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये असे घडू शकत नाही. त्यामधून ते दोन्ही सेम झाले की त्याच्यापासून सारख्याच वेदना होते. पाण्याच्या गरम पाण्यामध्ये जर तुम्ही हात टाकला तर सारखंच कपणार, हात जळणार. आणि त्या चालू गॅसच्या भट्टीवर जर तुम्ही हात टाकला तर जळणार. म्हणजे दोघांचे गुणधर्म सारखे होतात ना. दोघांचे गुणधर्म सारखे. पहिले कसं होते, पाणी थंड असते, पाण्यापासून काही होत नाही आपल्याला, पण आगीपासून तर होतेच ना. म्हणून दोघांचे गुणधर्म ज्या वेळेला एकत्र होतात त्यावेळेला काय होते, दोघांच्या पासून आपल्याला पीडा उत्पन्न होते. आपण सारख्या वादपुढची चर्चा करण्यात मी असमर्थ आहे. यातील इंगित काय आहे ते सांगण्याची कृपा मला इच्छा प्रवृत्त करावी. म्हणजे मला सांगण्यासारखी आपल्यापाशी काही अशी चर्चा नाहीये. मी त्याच्यामध्ये असमर्थ आहे. मला समजत नाही की मी काय सांगू आणि काय नाही सांगू. यातील इंगित काय आहे ते सांगण्याची कृपया करून मला तुम्ही कृपा करावी आणि मला ते समजावून सांगावं. तेव्हा कबीरांनी अभिधम्मानुसार स्पष्टीकरण करून सांगितले. कोणत्या अभिधम्माचा जो त्यांना अभ्यास होता त्या अभिधम्माच्या अभ्यासानुसार त्यांनी ते त्या ठिकाणी स्पष्टीकरण करून सांगितले की महाराज, सांसारिक जीवनातील 6 सुखे असून त्यागमय जीवनातील 6 सुखे आहे. म्हणजे महाराज, जर माणूस सांसारिक आहे, सांसारिक जीवनामध्ये आहे, सांसारिक जीवनामध्ये किती प्रकारचे सुख आहेत म्हणतात, 6 प्रकारचे सुखे असून त्यागमय जीवनातील 6 सुखे आहे. सांसारिक जीवनातील 6 सुखे असून त्यागमय जीवनातील 6 सुखे आणि 6 म्हणजे त्यामधून 6 दुःखे आहेत.
तसेच सांसारिक जीवनातील 6 अपेक्षा व त्यागमय जीवनातील 6 अपेक्षा आहेत म्हणतात. त्यामधल्या सारख्या प्रकारच्या संवेदना आहे म्हणतात. यांना पण 6 प्रकारचे सुख आहे, त्यांना पण 6 प्रकारचे सुख आहे, यांना पण 7 प्रकारचे दुःख आहेत, त्यांना पण 7 प्रकारचे दुःख आहेत. अशा 6 प्रकारचे दुःख त्यांच्या जीवनामधील 6 प्रकारचे त्याला म्हणतात उपेक्षा व त्यागमय जीवनातील 6 प्रकारच्या उपेक्षा आहेत. याप्रमाणे त्यांना एकूण 36 प्रकारच्या वेदना असतात. कोणत्या प्रकारच्या वेदना असतात? 36 प्रकारच्या वेदना असतात. म्हणजे माणसाला सुखही सारखं आहे, सुख 6 प्रकारचं आहे, दुःख 6 प्रकारचं आहे, आणि जे माणसाला सांसारिक जीवनामध्ये 6 प्रकारचे जे काही घटना घडतात तर ते एकूण 36 प्रकारच्या वेदना माणसाला होतात. हे महाराज भूतकाळातील 36 प्रकारच्या वेदना, भविष्य काळातील 36 प्रकारच्या वेदना आणि वर्तमान काळातील 36 प्रकारच्या वेदना, या प्रकारे माणसाला एकूण 108 वेदना अस्तित्वात आहे म्हणतात. म्हणजे भूतकाळामध्ये 36, भविष्य काळामध्ये 36 आणि एकूण जे काही सांसारिक जीवन जे काही जगत आहे तो त्या काळामध्ये सुद्धा त्याला 36 प्रकारच्या वेदना, 36 अशा, 36 भूतकाळात, 36 त्याच्या काळातील, याचप्रमाणे त्याला 36 करून अशा 108 प्रकारच्या वेदना मानवाला त्याच्या अस्तित्वामध्ये आहे. त्याच्या 108 प्रकारच्या वेदनापासून माणूस 108 प्रकारच्या वेदना माणसाला इथून लागू असतात. म्हणजे आपण फारच छान सांगितले की माणसाला सांसारिक जीवनामध्ये पण तेवढ्याच वेदना असतात, सांसारिक जीवनामध्ये तेवढंच दुःख असते, त्यागमय जीवनामध्ये तेवढंच दुःख असते, भूतकाळामध्ये तेवढंच दुःख असते, भविष्य काळामध्ये तेवढं दुःख असते. फारच छान प्रकारचं मला तुम्ही स्पष्टीकरण करून सांगितले. मी या स्पष्टीकरण करण्यास आपल्याला खूप चांगला साधुवाद देतो. आता परिवर्तनातही व्यक्तिमत्वाचे सुरक्षित अस्तित्व आहे म्हणतात. राजा म्हणाला म्हणते पुनर्जन्म कोणाचा होतो? काय म्हणते राजा या ठिकाणी? किंवा पुनर्जन्म कोणाचा होतो? स्थवीर म्हणाले महाराज नाम म्हणजे नाम, माइंड, चित्त, रूप आणि द्रव्य समुच्चय याचा पुनर्जन्म होतो म्हणतात. कशाचा होतो पुनर्जन्म? म्हणजे राजा मिलिंदाचा प्रश्न काय राहते? किंवा पुनर्जन्म कोणाचा होतो? या ठिकाणी ग्रंथीजीचा यावर उत्तर आलं की पुनर्जन्म कोणाचा होतो? नाम, जे आपलं नाम, माइंड, चित्ताचा आपण चित्तरूप, या ठिकाणी द्रव्य, जे काही आपल्याला द्रव्य असते, समुच्चय, या गोष्टीचा याचा सर्वांचा पुनर्जन्म होतो. म्हणते हेच नाम आणि रूप जन्माला येतो काय? नाम आणि रूप कसं काय जन्माला येतो? याचा फरक कसा काय? हे कसं काय येऊ शकतो जन्माला? आहे ना, या ठिकाणी हेच जन्माला येतो. महाराज हेच नाम आणि रूप जन्माला येत नाही. मनुष्यातील समाविष्ट या नाम व रूपाकडून चांगली पुण्य कर्म अगर वाईट पापमय कृत्य केली जातात, त्या कर्मानुसार दुसरे नाम आणि रूप जन्म ग्रहण करतो. कशा प्रकारे जन्म ग्रहण करतो म्हणता? की बा आपण आता जे काही या जीवनामध्ये जीवन जगत आहोत, या जीवनामध्ये जीवन जगत आहोत, तुमचा जन्म मनुष्याचा तर नाही होऊ शकत. तुमचा जन्म कशावर अवलंबून आहे म्हणतात? कशावर डिपेंड आहे तुमचा जन्म? तुम्ही जे काही कृत्य करता, जे काही कर्म करता, तुमच्या कर्माच्या नुसार तुमचा जन्म. अगर तुम्ही वाईट प्रकारचे जन्म, वाईट प्रकारचे कृत्य केले तर तुम्हाला वाईट प्रकारच्या काळामध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि तुम्ही चांगल्या प्रकारचे जर पुण्य या ठिकाणी केले तर तुम्हाला चांगल्या